Welcome students. In our previous lecture, we started the basic concept related with the gene interaction. Okay. So, in case of genetics and variation, we started a new topic related with the post-Mendelian inheritance or neo-Mendelism, the topic called as gene interaction. ठीक है, और इस जीन इंटरेक्शन में हमने दो अलग अलग टाइप के प्रोसेस देखे हैं, दो अलग अलग टाइप के जीन इंटरेक्शन देखे हैं. ठीक आहे, कोणा दोन टाईपचे इंटरॅक्शन पाहिले होते स्टुडंट आपण यामध्ये. पहिला इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन, ओके, एंड नेक्स्ट इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन. So the first type was intragenic gene interaction and second one intergenic gene interaction. So intragenic, which takes place within single allelomorphic pair, that is a single pair of alleles, and this single pair of alleles is responsible for same character. It means both the alleles present in this particular allelomorphic pair control, regulate and inherit the same character. At the same time, the second type is intergenic gene interaction, and this intergenic gene interaction, आता या इंटरजेनिकला काय म्हटलं होतं आपण, द इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन विच टेक्स प्लेस विदिन टू और मोर पेयर ऑफ alleles okay. So here we have two or more than two pair of alleles, and all the alleles present in this pair, whether there are two or more than two, इथे दोन किंवा दोन पेक्षा जास्त, जो भी है, दो है या दो से ज़्यादा है, जितने भी टाइप के अलीलोमॉर्फिक पेयर है, इन सभी अलीलोमॉर्फिक पेयर में अगर इंटरैक्शन हो रहा है, किस टाइप का इंटरैक्शन, विच टाइप ऑफ इंटरैक्शन वी आर डिस्कसिंग हियर, द मॉडिफिकेशन or and influence, the modification of alleles or influence of allele on one another. So here the intergenic interaction takes place within two or more than two allelomorphic pair which may control or which are may responsible for same character, or these allelomorphic pair are involved in different character. Now here is an interesting twist. Okay, here now we have a new concept, एक नवीन कन्सेप्ट आपल्याला इथे पाहायचा आहे. आतापर्यंत आपण मेंडेलियन इनहेरिटन्स मध्ये जे काही पाहिलेलं आहे त्यानुसार एका कॅरेक्टरसाठी फक्त एक सिंगल अलिलोमॉर्फिक पेयर रिस्पॉन्सिबल आहे अकॉर्डिंग टू द मेंडेलियन अझम्पशन. काय मेंडेलियन अझम्पशन, फॉर एव्हरी कॅरेक्टर, फॉर एव्हरी कॅरेक्टर इट इज कंट्रोल्ड बाय, it is regulated by and inherited by one allelomorphic pair, that is one pair of alleles. It is assumption of Mendel. आणि हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे, मोनोहायब्रिड क्रॉस असेल की डायहायब्रिड क्रॉस असेल, जे काही आपण पाहिलेलं आहे त्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टरसाठी फक्त एकच अलिलोमॉर्फिक पेयर कन्सिडर केलेली आहे आणि ज्या अलिलोमॉर्फिक पेयरमध्ये दोन अलिल्स. ठीक आहे, पण आता इथे देअर आर मेनी टाइप ऑफ कॅरेक्टर विच आर कंट्रोल्ड, रेग्युलेटेड अँड इनहेरिटेड बाय मोर दॅन वन पेयर ऑफ अलील. फॉर एक्झाम्पल
स्किन कलर हे जर एक्झाम्पल आपण घेतलं इथे, काय स्किन कलर इन ह्युमन. So this particular character is controlled by 3 different genes A, B and C. ठीक आहे, कशाने कंट्रोल केला जात आहे स्किन कलर? 3 वेगवेगळ्या जीन्सनी कंट्रोल केला जात आहे. म्हणजे फक्त इथे एक सिंगल जीन रिस्पॉन्सिबल नाही आहे. हिअर देअर आर मोर दॅन 1 जीन विच कंट्रोल द सेम कॅरेक्टर. इट इज अ न्यू कन्सेप्ट. आणि हा जेव्हा या सायंटिस्टनी नवीन नवीन टाईपचे ऑर्गॅनिझम ॲज अ मॉडेल ऑर्गॅनिझम म्हणून सिलेक्ट केले, त्यांच्यावर एक्सपेरिमेंट परफॉर्म केले, तेव्हा त्यांना या नवीन गोष्टी माहीत पडल्या की हे मेंडेलच्या अझम्पशनपेक्षा काहीतरी वेगळं आहे. देअर आर मेनी टाईप ऑफ कॅरेक्टर डिस्कवर्ड इन केस ऑफ प्लांट ॲनिमल्स विच आर कंट्रोल्ड, रेग्युलेटेड अँड इनहेरिटेड थ्रू मोर दॅन 1 जीन्स. मग आता इथे अलिलोमॉर्फिक पेअर किती होतील? समजा जर आपण स्किन कलरचं एक्झाम्पल घेतलं तर ह्या एका जीनची एक अलिलोमॉर्फिक पेअर कॅपिटल ए, याची एक अलिलोमॉर्फिक पेअर कॅपिटल बी, आणि या जीनची एक अलिलोमॉर्फिक पेअर कॅपिटल सी. म्हणजे किती अलिलोमॉर्फिक पेअर राहिल्या इथे या एका कॅरेक्टरसाठी? फॉर अ सिंगल कॅरेक्टर ऑफ स्किन कलर देअर आर 3 डिफरंट टाईप ऑफ अलिलोमॉर्फिक पेअर्स. And all these 3 allelomorphic pairs are related with a single character. ठीक आहे. और दुसरी केस काय आहे? असे बरेच एक्झाम्पल आहेत ज्यामध्ये these type of interaction takes place between the allelomorphic pair which are responsible for a different character. ते आपल्याला पाहायचं आहे यामध्ये ज्यावेळेस आपण हे स्टडी करणार. ओके, सो इंट्राजेनिक within a single allelomorphic pair. So here it means the same character control करत आहे किंवा एकाच allelomorphic pair मध्ये occur होत आहे. It means there are only 2 alleles involved. काय इथे फक्त 2 allele involved आहे इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन मध्ये. कारण एका allelomorphic पेअर मध्ये जास्तीत जास्त 2 alleles प्रेझेंट राहू शकतात. बट हिअर इन केस ऑफ इंटरजेनिक, जेव्हा आपण इंटरजेनिक म्हणत आहे, हिअर वी हॅव मोर दॅन 2 alleles विच आर interacting with each other in different way, in other way than that of normal, dominant and recessive. इथे फक्त 2च allele एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतील, इथे 2 पेक्षा जास्त alleles एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतील. तर मग आता आपल्याला या दोन्ही टाईपला, इंट्राजेनिकला आणि इंटरजेनिकला 1 by 1 स्टडी करायचं आहे, ज्यामध्ये सर्वात आपण सुरुवातीला स्टडी करणार आहोत इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन. ठीक आहे. तर आपला पहिला टाईप आहे इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन. द इंटरॅक्शन बिटवीन 2 alleles of same gene which are present in a single allelomorphic pair. Intragenic gene interaction. Okay. Now what are the characteristic feature of this intragenic gene interaction? आता याचे जर आपण काही कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहिले तर यामध्ये पहिला कॅरेक्टरिस्टिक फीचर येतो, वी हॅव ओनली 1 कॅरेक्टर इन्व्हॉल्व्ड. पहिलं काय? ओनली 1 कॅरेक्टर इज इन्व्हॉल्व्ड. आता ओनली 1 कॅरेक्टर इज इन्व्हॉल्व्ड मीन्स व्हॉट एव्हर विथ द जीन इंटरॅक्शन ऑकरिंग, कोण्याही टाईपचं इंटरॅक्शन इथे ऑकर होत आहे, द इफेक्ट ऑफ धिस इंटरॅक्शन इज एक्सप्रेस्ड फॉर अ सिंगल कॅरेक्टर, दॅट इज ओनली 1 कॅरेक्टर. बाकीचे कॅरेक्टर जसे आहे तसेच राहतील, पण या पर्टिक्युलर केसमध्ये ॲज ऑल अदर कॅरेक्टर रिमेन्स द सेम, धिस टाईप ऑफ इंटरॅक्शन रिझल्ट इन चेंज इन एक्सप्रेशन. काय होणार आहे यामध्ये ॲक्च्युली? तर हिअर वी हॅव चेंज इन एक्सप्रेशन ऑफ अ सिंगल कॅरेक्टर. ओके, रिमेंबर ह्या
ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, दीज आर द स्मॉल कन्सेप्ट, एकदम छोटासा कन्सेप्ट आहे जो तुम्हाला MCQ क्वेश्चनच्या फॉर्ममध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या केसला विचारल्या जातात. ओके, आणि हे तुम्हाला कोण्याही बुकमध्ये या टाईपचं रायटिंगमध्ये कुठेही आढळून येणार नाही, या टाईपचे जे छोटे कन्सेप्ट आहेत ते. तर काय आहे, इन केस ऑफ इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन ओनली वन कॅरेक्टर इज इन्व्हॉल्ड, आणि याचा मिनिंग, या पहिल्या कॅरेक्टरिस्टिक फीचरचा मिनिंग, द चेंज. मग हा चेंज कोणताही असो, कोणत्या टाईपचा चेंज म्हणत आहे आपण, आयदर मॉडिफिकेशन, एक तर इथे मॉडिफिकेशन होणार. कशाचं मॉडिफिकेशन होत आहे, मॉडिफिकेशन ऑफ नॉर्मल फिनोटाइप. जे काही नॉर्मल फिनोटाइप आहे, धिस पर्टिक्युलर नॉर्मल फिनोटाइप इज गेट मॉडिफाईड. मग इथे जे एक्सप्रेशन आहे, धिस एक्सप्रेशन ऑफ अ फिनोटाइप, दॅट इज एक्सप्रेशन ऑफ अ ट्रेट, वी गेट अ मॉडिफाईड ट्रेट. काय मिळेल इथे आपल्याला, एक मॉडिफाईड ट्रेट, आणि या मॉडिफाईड ट्रेटचा फिनोटिपिक एक्सप्रेशन दिसून येणार. हियर वी हॅव अ मॉडिफाईड फिनोटिपिक एक्सप्रेशन. ओके, कळालं काय आहे त्यामध्ये, हे पहिलं इम्पॉर्टंट फीचर आहे, दॅट ओनली वन कॅरेक्टर इज इन्व्हॉल्ड. द सेकंड फीचर इज फिनोटिपिक एक्सप्रेशन. कशावर होणार हा इफेक्ट, या कॅरेक्टरचा, धिस इफेक्ट इज सीन ऑन एक्सप्रेशन ऑफ अ ट्रेट. आणि जेव्हा जेव्हा अशा टाईपचा एक मॉडिफाईड ट्रेट अपिअर होतो, इट इज रेफर्ड ॲज अ न्यू ट्रेट. काय दिसून येणार इथे आपल्याला, एक नवीन ट्रेट दिसून येणार. अँड धिस न्यू ट्रेट इज नॉन पॅरेंटल. कसं असणार हा नवीन ट्रेट, नॉन पॅरेंटल ट्रेट असणार. लक्षात, हे सेकंड इम्पॉर्टंट फीचर आहे या केसमध्ये, दॅट इन केस ऑफ इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन वी हॅव अ न्यू टाईप ऑफ फिनोटिपिक एक्सप्रेशन फॉर अ पर्टिक्युलर ट्रेट. जो कोणता ट्रेट आपण कन्सिडर करता एका कॅरेक्टरचा, त्या ट्रेटच्या एक्सप्रेशनमध्ये आपल्याला एक नवीन फिनोटाईप मिळेल. अँड धिस न्यू फिनोटाईप इज नॉन पॅरेंटल, जो त्याच्या पॅरेंटला मॅच होणार नाही. ही टर्म आपण याआधी यूज केलेली आहे, नॉन पॅरेंटल. मेंडेलच्या डायहायब्रिड रेशोमध्ये ज्याला आपण म्हटले होते रिकॉम्बिनंट फिनोटाईप. ओके, बट दीज फिनोटाईप्स आर नॉन रिकॉम्बिनंट. रिमेंबर, हा डिफरन्स आहे डायहायब्रिडमध्ये आणि इथे. दोन्हीही केसेसमध्ये आपल्याला नॉन पॅरेंटल फिनोटाईप मिळत आहेत. बट हिअर द नॉन पॅरेंटल फिनोटाईप प्रोड्यूस्ड आर ड्यू टू the gene interaction, not due to the recombination. तिथे डायहायब्रिड क्रॉसमध्ये नॉन पॅरेंटल कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल आहे रिकॉम्बिनेशन, आणि इथे या नॉन पॅरेंटल कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल असणार जीन इंटरॅक्शन, इंट्राजेनिक जीन इंटरॅक्शन. हे दोन महत्त्वाचे फीचर्स या केसमध्ये आपल्याला सर्वात आधी समजून घ्यावे लागतील. ठीक आहे, व्यवस्थित. Modification of normal phenotype due to interaction, a normal phenotype is get modified to produce a new trait, and this new trait is totally non-parental but produced by gene interaction. Non-parental जरी असेल तरी हा ट्रेट कसा आहे, रिकॉम्बिनेशनमुळे तयार न होता जीन इंटरॅक्शनमुळे तयार झालेला आहे. हा इथे महत्त्वाचा डिफरन्स आहे. ठीक आहे, आता इथे आपल्याला एक इम्पॉर्टंट एक्झाम्पल पाहायचं आहे. हे काय आहे, जेव्हा सायंटिस्टने यांवर वर्क सुरू केलं तेव्हा त्यांना असे वेगवेगळ्या टाईपचे इंट्राजेनिक किंवा एकाच अलिलोमॉर्फिक कॅरेक्टरमध्ये प्रेझेंट असणारे मॉडिफिकेशन दिसून आले, आणि यानुसार यांनी हा वेगवेगळ्या टाईपच्या मॉडिफिकेशन्सचे ग्रुप केले. आपल्याला काही बेसिक ग्रुप्स बघायचे आहे त्यामधले, आणि ह्या ग्रुपमधलं एक एक एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. ठीक आहे. So the first type of intragenic gene interaction is called as incomplete dominance. काय म्हटलेलं आहे याला, इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता हे काय दाखवते आपल्याला, डेव्हिएशन कुठे होत आहे, इट इज डेव्हिएशन ऑफ मेंडेल्स
फर्स्ट लॉ, दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स. जो लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला सांगतो की व्हेन टू होमोझायगस पॅरेंट्स आर क्रॉस्ड विथ इच अदर फॉर अ वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर, द कॅरेक्टर विच अपियर्स इन F1 जनरेशन इज रेफर्ड ॲज डॉमिनंट अँड द कॅरेक्टर विच डू नॉट अपियर इज रेफर्ड ॲज रेसेसिव्ह. हा जो आपला पर्टिक्युलर लॉ ऑफ डॉमिनन्स आहे, या लॉ ऑफ डॉमिनन्सला एक्सेप्शन इथे आपल्याला दिसून येणार. आणि या लॉ ऑफ डॉमिनन्सला जे काही एक्सेप्शन असणारे कॅरेक्टर आहे, अशी जेवढे फेनॉमेनॉन आहे प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये, यांचा कलेक्टिव्ह जो ग्रुप प्रेझेंट आहे या निओ मेंडेलिझमच्या केसमध्ये, त्याला नाव दिलेलं आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता हे इनकम्प्लीट डॉमिनन्स डिस्कवर झालं एका प्लांटमध्ये, द प्लांट नेम्ड ॲज मिरॅबिलिस जलापा. कोणता प्लांट आहे? मिरॅबिलिस जलापा, ऑल्सो कॉल्ड ॲज 4 o'clock प्लांट. या प्लांटला 4 o'clock प्लांट सुद्धा म्हणतात, मिरॅबिलिस जलापा प्लांट सुद्धा म्हणतात. अँड इन धिस प्लांट अ पर्टिक्युलर कॅरेक्टर, एक कॅरेक्टर आहे, द कॅरेक्टर ऑफ फ्लॉवर कलर. कोणतं कॅरेक्टर? द कॅरेक्टर ऑफ फ्लॉवर कलर विच शोज धिस इनकम्प्लीट डॉमिनन्स. ओके, आता हे पाहणार आपण या केसमध्ये हे काय दाखवतात. ठीक आहे, मग इथे when scientists select 2 different varieties of this particular plant, Mirabilis jalapa, for this particular character, flower color, they select first homozygous parent with red color flower and the second parent with the white color flower. या केसमध्ये यांनी 2 वेगवेगळे होमोझायगस पॅरेंट सिलेक्ट केले. नॉर्मल मेंडेलियन क्रॉसमध्ये ज्या प्रकारे सिलेक्ट करतात त्याच प्रकारे इथे 2 पॅरेंट आणि एका पर्टिक्युलर कॅरेक्टरसाठी द सिलेक्टेड कॅरेक्टर वॉज द कॅरेक्टर ऑफ फ्लॉवर कलर. द फर्स्ट व्हेरायटी विथ रेड कलर फ्लॉवर, सेकंड व्हेरायटी विथ व्हाईट कलर फ्लॉवर, अँड बोथ ऑफ दीज पॅरेंट और प्लांट आर होमोझायगस. कशा आहेत हे दोन्हीही? होमोझायगस आहेत. ओके, आता आपण याचा एक नॉर्मल मेंडेलियन क्रॉस परफॉर्म करणार जसं आपण आजपर्यंत केलेला आहे. वी हॅव पॅरेंट्स. काय आहेत आपले पॅरेंट्स? अ मेल पॅरेंट क्रॉस्ड विथ फिमेल पॅरेंट. नाउ देअर फिनोटाईप. काय असेल यांचा फिनोटाईप? एकीकडे रेड कलर फ्लावर in one type of parent and for another parent it is white color. दुसऱ्या पॅरेंट मध्ये हा व्हाईट कलर आहे. ठीक आहे. नाउ वी हॅव टू रिप्रेझेंट देअर जिनोटाईप. यांचा जिनोटाईप आपल्याला रिप्रेझेंट करत आहे. सो वी रिप्रेझेंट दिस जिनोटाईप ॲज इट इज होमोझायगस, रेड कलर, capital R crossed with white color, small r. Formation of gametes. It is similar to Mendelian monohybrid cross. जसा मेंडेलचा मोनोहायब्रिड क्रॉस आहे तसंच आहे आपल्याकडे आधी F1 जनरेशन. This parent will produce all the type of gamete containing a single allele, that is capital R, and this type of parent produce all the gamete containing small r. And by fusion of these 2 gamete, जेव्हा हे 2 गॅमेट एकमेकांसोबत फ्यूज होतील, we obtain our F1 generation. काय मिळेल इथे? F1 जनरेशन मिळेल. कॅपिटल R, स्मॉल r. Now according to the Mendelian law of inheritance, जो पहिला लॉ आपल्याकडे आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स, यानुसार इन धिस F1 जनरेशन आयदर रेड कलर और व्हाइट कलर शुड अपीयर फॉर द फ्लॉवर. जो काही नॉर्मल मेंडेलियन लॉ आपल्याला सांगतो की या दोनपैकी कोणता तरी एक ट्रेट
त्या फ्लावर कलरसाठी. एक तर रेड असायला पाहिजे त्या फ्लावरचा कलर, नाहीतर व्हाईट असायला पाहिजे. जो अपियर होईल तो डॉमिनंट, जो अपियर होणार नाही तो रेसेसिव्ह. Okay, it is as simple, given by Mendel. The character which appears in F1 generation will be dominant, the character which remain unappeared will be recessive. But here the scientist observed that in this F1 generation all the plant shows pink colored flower. Now it is surprising. काय तिथे F1 जनरेशन मध्ये इन 100% प्रोजेनी, 100% प्रोजेनी मध्ये जो फ्लावरचा कलर दिसून येत आहे तो काय आहे, पिंक आहे. ओके, जे आपण सर्वात आधी म्हटलं होतं इथे फॉर्मेशन ऑर अपिअरन्स ऑफ अ न्यू ट्रेट फॉर अ सिलेक्टेड कॅरेक्टर ऑफ फ्लावर कलर. हा एक ट्रेट घेतला होता सुरुवातीला क्रॉस करताना आपण रेड कलरचा, दुसरा ट्रेड घेतलेला आहे व्हाईट कलरचा. बट हियर इन F1 जनरेशन वेन दीज टू पॅरेंट विथ टू डिफरंट ट्रेट फॉर अ सिंगल कॅरेक्टर, दोन वेगवेगळे पॅरेंट आहेत, दोन वेगवेगळे ट्रेट आहेत, एक सिंगल कॅरेक्टर आहे, यांना क्रॉस केल्यानंतर F1 जनरेशन मध्ये एक नवीन ट्रेट अपियर होताना दिसतो. बिकॉज दिस F1 जनरेशन प्रोड्युसेस द हायब्रिड. काय मिळतो इथे आपल्याला, हायब्रिड मिळतो. ओके, मग इथे हा पिंक कलर कुठून आला. नॉर्मल मेंडेलियन इनहेरिटन्स किंवा लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार आयदर फ्लावर कलर हा रेड असायला पाहिजे और इट शुड बी व्हाईट. पण इथे रेडही नाही आणि व्हाईटही नाही, एक नवीनच फ्लावर कलर अपियर होत आहे. अँड धिस न्यू टाइप ऑफ फ्लावर कलर इट इज टोटली नॉन पॅरेंटल. तो पिंक कलर याही पॅरेंटला मॅच करत नाही, याही पॅरेंटला मॅच करत नाही. कसा आहे हा, नॉन पॅरेंटल ट्रेट आहे, अ न्यू फिनोटिपिक एक्सप्रेशन आहे. ओके, सो हियर in F1 generation by crossing these two different type of homozygous parent, a new type of phenotype is obtained. मग यांनी हा एक्सपेरिमेंट परत परत परफॉर्म केला आणि प्रत्येक वेळेस यांना हाच फिनोटाइप अपियर होताना दिसला. मग आता हे टोटली मेंडेलच्या लॉच्या अपोजमध्ये आहे. मेंडेलचा लॉ आपल्याला काहीतरी वेगळं सांगत आहे, या एक्झाम्पलमध्ये काहीतरी वेगळं होताना दिसून येत आहे. मग हे नेमकं असं का होते, ठीक आहे. मग याचा आन्सर या सायंटिस्टने दिलेला आहे, म्हणूनच हे जीन इंटरॅक्शन तयार झालेलं आहे. द आन्सर इज इनकम्प्लीट डॉमिनन्स. आता एक नॉर्मल डॉमिनंट आणि रेसेसिव्ह इंटरॅक्शन आपण याआधी पाहिलेलं आहे. माहिती आहे की या दोन अलील पैकी एक अलील हा डॉमिनंट असणार, दुसरा अलील हा रेसेसिव्ह असणार. बट हियर डॉमिनंट अलील इज इनकम्प्लीटली डॉमिनंट, रेसेसिव्ह अलील इज इनकम्प्लीटली रेसेसिव्ह. जे काही नॉर्मल डॉमिनंट आणि रेसेसिव्ह इंटरॅक्शन प्रेझेंट आहे, वी हॅव अ नॉर्मल इंटरॅक्शन दॅट इज वन अलील इज डॉमिनंट या F1 हायब्रिडच्या केसमध्ये, सेकंड अलील इज रेसेसिव्ह. ठीक आहे. पण इथे या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये धिस अलील दॅट इज कॅपिटल R for red color is not completely dominant. हा अलील पूर्णपणे डॉमिनंट नाही, याच्यामध्ये ती ॲबिलिटी नाही आहे. कोणती ॲबिलिटी, द ॲबिलिटी टू सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ रेसेसिव्ह. लॉ ऑफ डॉमिनन्स नुसार द डॉमिनंट अलील ऑलवेज सप्रेस द एक्सप्रेशन ऑफ रेसेसिव्ह अलील. बट इफ डॉमिनंट अलील फेल्स टू डू सो, जर डॉमिनंट अलील तसा करू शकत नाहीये, इथे तेच होत आहे. हियर वी हॅव द सेम टाइप ऑफ फेनॉमिनॉन वेअर धिस डॉमिनंट अलील कॅपिटल R अनेबल टू सप्रेस धिस रेसेसिव्ह अलील कम्प्लिटली. हा कम्प्लिटली सप्रेस होत नाही. मग याने काय होणार, धिस डॉमिनंट अलील विल एक्सप्रेस इट्स कॅरेक्टर. हे डॉमिनंट अलील स्वतःचं जे काही कॅरेक्टर आहे, स्वतःचा जो काही फिनोटाइप आहे हा एक्सप्रेस करणार, पण कम्प्लिटली एक्सप्रेस करेल का, नाही. कोणताही अलील स्वतःचं कॅरेक्टर कम्प्लिटली तेव्हाच एक्सप्रेस करू शकतो जेव्हा तो
कम्प्लिटली डॉमिनंट आहे, या अलीलला तो कम्प्लिटली सप्रेस करत आहे. इथे हा अलील कॅपिटल आर इज अनेबल टू सप्रेस द स्मॉल आर completely and hence it is dominant but incomplete dominant. याचा एक्सप्रेशन कंप्लीट होत नाही, याचा एक्सप्रेशन कसं होते, पार्शियल एक्सप्रेशन. ठीक आहे. ड्यू टू इट्स इनकम्प्लीट डॉमिनंट नेचर धिस कॅपिटल आर इज अनेबल टू एक्सप्रेस इट्स ओन फिनोटाइप कम्प्लिटली एज वेल एज टू सप्रेस धिस स्मॉल आर. कारण हेही आपण लॉ ऑफ डॉमिनन्स मध्ये पाहिलं होतं की या डॉमिनंट अलीलचे दोन फंक्शन आहेत. डॉमिनंट अलील स्वतःचं कॅरेक्टर कम्प्लिटली एक्सप्रेस करतो, ॲट द सेम टाइम धिस डॉमिनंट अलील कम्प्लिटली सप्रेस द रेसेसिव्ह अलील. आता इथे हा इनकम्प्लीट असल्याच्याने दोन्हीही फंक्शन परफॉर्म करू शकत नाही. ॲज इट इज इनकम्प्लीट, दोन्ही फंक्शन याचे पार्शियल आहे. हा डॉमिनंट आहे पण पार्शियल डॉमिनंट आहे. हा या रेसेसिव्ह अलीलला सप्रेस तर करत आहे पण पार्शियली सप्रेस करत आहे. म्हणजे इथे कंप्लीट सप्रेशन नाही आणि कंप्लीटली सप्रेस न झाल्यामुळे रेसेसिव्ह अलील सुद्धा काही प्रमाणात स्वतःला एक्सप्रेस करतो. म्हणून इथे डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शन जे नॉर्मली प्रेझेंट असायला पाहिजे अकॉर्डिंग टू मेंडेल, धिस डॉमिनंट रेसेसिव्ह इंटरॅक्शन हे डेव्हिएट होते नॉर्मल कंडिशनमधून. अँड हिअर वी हॅव पार्शियल एक्सप्रेशन ऑफ बोथ द अलील्स. जे काही एक्सप्रेशन आहे त्या पर्टिक्युलर फिनोटाईपसाठी, त्या ट्रेटसाठी हे दोन्हीही अलीलचं पार्शियल एक्सप्रेशन आहे. म्हणजे डॉमिनंट अलील इनकम्प्लिटली डॉमिनंट, ॲट द सेम टाइम धिस रेसेसिव्ह अलील इज इनकम्प्लिटली रेसेसिव्ह. ठीक आहे. हा रेसेसिव्ह तर आहे पण इनकम्प्लीट रेसेसिव्ह आहे. म्हणजे 50% रेसेसिव्ह, 50% एक्सप्रेसिव्ह, दॅट इज डॉमिनंट. हा पण 50% डॉमिनंट, 50% रेसेसिव्ह. मग कॅरेक्टर कोणाचं एक्सप्रेस होणार जर दोन्हीही 50-50% आहे तर? एकाच वेळेस कंप्लीट डॉमिनंटही नाही आणि कंप्लीट रेसेसिव्हही नाही. सो इन सच टाईप ऑफ केसेस द रिझल्टंट फिनोटाईप, हा जो इथे दिसून येतो आपल्याला, अ रिझल्टंट ट्रेट इज ॲक्च्युअली अ कॉम्बिनेशन ऑफ धीस टू अलील. हा ट्रेट कोणत्याही एका अलीलला बिलॉंग करत नाही. In F1 hybrid, a trait develops due to contribution of both allele. हे सुद्धा मेंडेलच्या लॉला डेव्हिएशन आहे इथे आपल्याकडे. ठीक आहे. मेंडेलचा लॉ काय सांगतो, इथे एकाच अलीलच्या कंट्रीब्युशनने फिनोटाईप अपियर होणार. जो डॉमिनंट आहे त्याचा कंट्रीब्युशन असणार, रेसेसिव्ह कंट्रीब्यूट करणार नाही. पण या केसमध्ये इथे आपल्याला रेसेसिव्ह अलीलचंही कंट्रीब्युशन दिसत आहे. Means for a single character at a single time, dominant as well as recessive, both allele contributing their phenotype. दोन्हीही allele आपापला फिनोटाईप कंट्रीब्यूट करत आहे. इथून पार्शियल रेड, इथून पार्शियल व्हाईट. त्याच्याने जो कलर डेव्हलप होतो, पार्शियल रेड कलर पिगमेंट, पार्शियल व्हाईट कलर पिगमेंट मिक्स विथ इच अदर टू प्रोड्यूस a pink color pigment. ठीक है. So here a development or expression of a trait in F1 generation, इथे F1 जनरेशन मध्ये जो काही ट्रेट डेव्हलप होत आहे किंवा जो काही ट्रेट एक्सप्रेस होत आहे, this expressed trait is combination of, काय आहे हा? कॉम्बिनेशन आहे. कॉम्बिनेशन ऑफ बोथ अलील्स. इट इज नॉट डिपेंडंट ऑन एनी सिंगल वन. आणि हे मेंडेल ते आतापर्यंत जे हे काही आपण प्रिन्सिपल स्टडी केले, जे काही बेसिक स्टडी केले, या बेसिक्सपासून टोटली डिफरंट आहे. ठीक आहे. आता हेच जर आपण कंटिन्यू केलं तर याचीच F2 जनरेशन काढली तर इथे आपल्याला काय मिळेल ते बघा एकदा. What will be the F2 generation? What will be the phenotypic ratio? What will be the genotypic ratio?
पहा एकदा करून. सो इफ वी कंटिन्यू धिस क्रॉस टू F2 जनरेशन, F2 जनरेशनपर्यंत जर कंटिन्यू केलं तर F2 जनरेशनमध्ये आपल्याला काय मिळेल? इन F2 जनरेशन ऑफ धिस पर्टिक्युलर क्रॉस वी ऑब्टेन दिस टाइप ऑफ कॉम्बिनेशन. द फर्स्ट वन इज कॅपिटल आर, हे मिळेल आपल्याला. सेकंड कॅपिटल आर, स्मॉल आर, अँड थर्ड स्मॉल आर सिमिलर टू दॅट ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस. जसं मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये आहे तिथं इथे मिळेल. पण हिअर धिस पर्टिक्युलर कंडिशन कॅपिटल आर. आता हा F2 जनरेशनचा क्रॉस तुम्ही स्वतः परफॉर्म करून पहा याच पद्धतीमध्ये. ठीक आहे, याचे गॅमेट फॉर्म करा जसं आपण मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये केलेला आहे, आणि त्याच पद्धतीने हा क्रॉस परफॉर्म करा आणि F2 जनरेशनमध्ये काय मिळेल तर या कंडिशन्स मिळतील आपल्याला. 25% or 1/4 progeny is with red color flower where both alleles are dominant. जिथे दोन्हीही अलील डॉमिनंट आहे. डॉमिनंट आहे मीन्स पार्शियली डॉमिनंट आहे. सो हिअर वी ऑब्टेन रेड कलर फ्लावर. होमोझायगस डॉमिनंट कंडिशन विल प्रोड्यूस पॅरेंटल कॉम्बिनेशन. पॅरेंटल कॉम्बिनेशन तयार होत आहे, जे इथे पॅरेंटमध्ये आपण रेड कलर सिलेक्ट केलेला आहे. किती? 25% ऑफ प्रोजेनी, 1 out of 4, 1/4. 50% of progeny will show pink color flower. जे काही हेटेरोझायगस कंडिशन आहे where both alleles are present together for a single character in an allelomorphic pair, capital R and small r, 50% of progeny. ठीक आहे, दॅट इज या 50% ऑफ प्रोजेनी मध्ये 2/4 काय मिळेल आपल्याला? फिनोटिपिक एक्सप्रेशन पिंक आणि रिमेनिंग व्हाईट कलर. या केसमध्ये काय दिसून येते आपल्याला? व्हाईट कलर वेअर बोथ द अलील्स आर रेसेसिव्ह, 25%, 1/4 प्रोजेनीमध्ये. सो हिअर in F2 generation 3 different type of phenotypes are obtained. नॉर्मल मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये F2 जनरेशनमध्ये फक्त 2च टाईपचे फिनोटाईप मिळतात. जर आठवत असेल तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉस जो परफॉर्म केला होता मेंडेलने, टॉल आणि डॉर्फ 2च फिनोटाईप आहे. पण इथे 3 वेगवेगळे फिनोटाईप आहे. कोणते? 2 पॅरेंटल रेड अँड व्हाईट, 1 नॉन पॅरेंटल पिंक. मग याचा फिनोटिपिक रेशो हे कॉम्बिनेशन किती वेळा मिळेल तुम्हाला F2 जनरेशनमध्ये? 1. हे कॉम्बिनेशन किती मिळतील? 2. हे कॉम्बिनेशन किती मिळेल? 1. सो द फिनोटिपिक रेशो इन F2 जनरेशन विल बी काय असेल? फिनोटिपिक रेशो 1:2:1. म्हणजे धिस फर्स्ट वन इज होमोझायगस रेड. ही कंडिशन होमोझायगस आहे, जिथे रेड कलरचे फ्लावर्स दिसून येत आहे. 2 where we have pink color flower, this condition is a heterozygous where 2 different type of alleles are present for a single gene, capital and small, dominant and recessive. And last one again we have homozygous condition, white color, where both the recessive alleles are present, small r and small r, and this will be the same genotypic ratio. याचा जीनोटिपिक रेशो सुद्धा हाच येणार आहे, कारण 1 होमोझायगस रेड, 2 हेटेरोझायगस पिंक, and last one होमोझायगस व्हाईट. ठीक आहे, हे जे पाहत आहे आपण, पहिली कंडिशन आर रेड कलर फ्लावर्ड प्लांट्स विथ रेड कलर फ्लावर. हे जे 2 लिहिलेले आहेत आपण इथे, द प्लांट्स विथ पिंक कलर फ्लावर हेटेरोझायगस कंडिशन आहे, आणि शेवटी द प्लांट्स विथ व्हाईट कलर फ्लावर हिअर अगेन होमोझायगस कंडिशन आहे. सो व्हेनेवर प्लांट्स आर प्रेझेंट विथ होमोझायगस अलील, जेव्हा जेव्हा पुढच्या प्रोजेनीमध्ये प्लांटमध्ये कंडिशन होमोझायगस येईल तेव्हाच पॅरेंटल कॉम्बिनेशन मिळतील.
Okay, the parental combination in incomplete dominance are obtained only when there are homozygous conditions. हे स्टेटमेंट नोट करा, तुम्ही ज्या रजिस्टरमध्ये नोट लिहित आहेत त्यामध्ये इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स आहेत ते यावर बेस्ड असणार आहे. दॅट पॅरेंटल कॉम्बिनेशन्स आर ऑब्टेन ओनली इफ देअर इज होमोझायगस कंडिशन and a new trait or phenotype is a result due to the heterozygous condition where these two alleles, dominant and recessive, interact with each other in a such a way that नॉर्मल डॉमिनंट आणि रेसेसिव्ह इंटरॅक्शन नाही आहे यामध्ये, हे एका वेगळ्या पद्धतीने इंटरॅक्ट होत आहे. दे इंटरॅक्ट विथ ईच अदर इन अ सच अ वे दॅट दे प्रोड्युसेस अ न्यू टाईप ऑफ ट्रेट विच इज नॉन पॅरेंटल. हे एका वेगळ्या पद्धतीने एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात आणि ती वेगळी मेथड कोणती आहे इंटरॅक्ट होण्याची. वन अलील रिमेन इनकम्प्लिटली डॉमिनंट, सेकंड अलील रिमेन इनकम्प्लिटली रेसेसिव्ह. आणि असं झाल्याने काय होते, एक अलील इनकम्प्लीट डॉमिनंट आहे आणि दुसरा अलील इनकम्प्लीट रेसेसिव्ह आहे. बोथ अलील विल कंट्रीब्यूट देअर फिनोटाईप. त्यांचं जे काही फिनोटाईप आहे, त्यांचा जो काही ट्रेट आहे, हे दोन्हीही अलील कंट्रीब्यूट करतील. पण कसं कंट्रीब्यूट करतील, द कंट्रीब्युशन इज पार्शियल. दॅट्स वाय वी ऑब्टेन पिंक कलर दॅट इज इंटरमिजिएट कॅरेक्टर. हे नेहमी लक्षात ठेवा. इथे हा जो काही ट्रेट अपियर होत आहे, धिस पर्टिक्युलर ट्रेट इन हेटेरोझायगस इज इंटरमिजिएट ट्रेट बिटवीन टू होमोझायगस. ठीक आहे, रेड, पिंक आणि व्हाईट. हळूहळू रेडनेस जो आहे, रेड कलरचा इफेक्ट जो आहे हा डिक्रीज होत जातो. जेव्हा दोन्ही अलील डॉमिनंट आहे तेव्हा कंप्लीट रेड. जेव्हा एक अलील डॉमिनंट आहे आणि दुसरा अलील रेसेसिव्ह आहे, इट इज रेड बट द पर्टिक्युलर लेवल ऑफ दॅट पिगमेंट, जो पिगमेंट आहे त्याची जी लेवल आहे ती लेवल कमी होते. ठीक आहे, तो एकदम ब्राईट रेड होत नाही. इट इज अ स्टील रेड बट ॲट लोअर लेवल. त्या रेडनेसची, त्या पर्टिक्युलर ट्रेटची जी इफिशियन्सी आहे ही कमी होते ड्यू टू द पार्शियल एक्सप्रेशन ऑफ धिस रेसेसिव्ह अलील. आणि इथे डॉमिनंट अलीलच प्रेझेंट नाही आहे, त्यामुळे रेड कलर असण्याचा प्रश्नच नाही. दोन्हीच्या दोन्ही रेसेसिव्ह आहेत. कलर विल बी टोटली व्हाईट. मग इथे आपल्याला एका वेगळ्या प्रकारे मेंडेलच्या पहिल्या लॉला जे एक्सेप्शन आहे, हे एक्सेप्शन दिसून येते जिथे नॉर्मल, डॉमिनंट आणि रेसेसिव्ह हे इंटरॅक्शन फॉलो केल्या जात नाही. हे इंटरॅक्शन एका वेगळ्या पद्धतीने फॉलो होते. अँड हिअर वी ऑब्टेन अ टोटली न्यू टाईप ऑफ ट्रेट फॉर अ सिलेक्टेड कॅरेक्टर. असे खूप सारे कॅरेक्टर आहे प्लांट आणि ॲनिमल्समध्ये जिथे आपल्याला या टाईपचं इनहेरिटन्स पाहायला मिळेल. आणि कलेक्टिव्हली याला कशाच्या अंडरमध्ये ग्रुप केलं जाईल, द फर्स्ट कॅटेगरी ऑफ इंट्राजेनिक इंटरॅक्शन, इनकम्प्लीट डॉमिनन्स. आणि याचं एक्झाम्पल पाहिलेलं आहे आज आपण, कलर ऑफ फ्लावर इन केस ऑफ प्लांट मिराबिलिस जलापा.